जेव्हा घनश्यामने तुम्हाला त्या टास्कमध्ये तुम्हाला प्राइस दिलं नाही तेव्हा तुमच्या डोळ्यात पाणी आलंय. तुमची योग्यता असून तुम्हाला जर काही मिळालं नसेल. खरंच पॅडीदादांनी इथं बोलायला पाहिजे नव्हतं. पॅडीदादा पण तिथं बसला होता, पण त्यांनी वर्षताईबद्दल काहीच बोलले नाही. जान्हवी एवढी ताईंना बोलत होती, पण पॅडीदादा काहीच बोलला नाही. पॅडीदादा ते कोणीच बोललं नाही. घनश्याम पण इथं वेळी बोलत असतो, पण तो पण बोलला नाही. अरबाज पण बोलला नाही, योगिता पण बोलली नाही, कोणीच बोललं नाही. आणि अभिजित गेल्या वेळेस रडला होता, त्यांनी पण काही बोलला नाहीये. तो पण तिथं बसलेला होता. वर्षाजींना बोललं, मला फार वाईट वाटलं. आता काय झालं? यावेळेस तेव्हा वाईट वाटलं नाही का तुम्हाला? जान्हवी फक्त रडायचं नाटक करते, बाकी रडायला डोळ्यात पाणी येत नाही तिच्या. तुम्ही पिकनिक मध्ये इतके रमलात ना, तुम्हाला काही जाणवत नाही तर काय चाललंय. म्हणजे एक ग्रुप म्हणून टास्क खेळा, स्टँड इंडिव्हिज्युअल घ्या. आणि जान्हवी, तुम्ही एक वाक्य म्हणालात, वर्षाजी मुलांना बघून असे केस उडवतात. हो, बोलली होती सर. अजून किती लेवल आपण खाली जाणार आहोत सर? खूप काय 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 बोलते. तिला अजिबात भान राहत नाही की ती काय बोलते आणि काय नाही बोलत. ती का बोललात सर? मला वेगळं म्हणायचं होतं. काय म्हणायचं तुम्हाला? एक्झॅक्टली तिला हेच म्हणायचं होतं सर, वेगळं काही नाही. त्याच्या आधीच हे वैभव आणि अरबाज तिथे बसलेले होते आतमध्ये. सो मला असं खूप पर्सनली वाटत होतं की तुम्ही आमच्यासाठी खूप सिनियर आहात. सो तुमच्याकडून आम्हाला बऱ्याच गोष्टी शिकायच्या आहेत. पण सर, मला त्यांचं बिहेवियर काहीतरी वेगळंच वाटतं. की मला जेन्युनली असं वाटलेलं की ताईंना बघून की अरे यार, एवढ्या सिनियर अभिनेत्री आहेत घरामध्ये, त्यांच्याकडनं बऱ्याच गोष्टी शिकता येतील. पण मग टॉपिक बदलताय? नाही सर, मी कम टू द पॉइंट. मला फक्त एकच प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही मुलांना किंवा पोरांना बघून केस उडवता, याचा अर्थ काय? सर, मला म्हणायचं होतं की तुम्ही त्या मुलांसमोर टिंगल करताय आणि केस उडवताय. हो, मी केस उडवताय असं म्हणजे काय? उगाच त्या मुलांसमोरून असं तुम्ही का करताय ताई? म्हणजे काय करताय सर? आता एक्झॅक्टली मला नाही सांगता येणार, पण मला ते थोडंसं खटकलेलं. आणि ते मुलं हसत होती त्यांच्यावर. जे बोललात ते महाराष्ट्राला खटकलंय. सॉरी सर. आज जे तुमचे पोस्टर लागले नाही ते तुम्हाला मी लिहून देतो. याच्यापेक्षा जर आपण लेवल खाली नेलीत, जे प्रेक्षक तुमचे पोस्टर पाहायला येत असतात ना, तेच प्रेक्षक फाडून टाकतील. बरोबर, राईट. ॲज अन ॲक्टर आपलं